नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे। गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 30 ते 40 किलोमीटर पाठलाग करून एक कारमधून 5 गोवंशांची सुटका केली। या प्रकरणी आरोली पोलिसांनी अज्ञात गोतस्कर विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षक दलाला माहिती मिळाली होती की टोयोटा कारमधून गोवंशांची तस्करी केली जात आहे। माहिती मिळताच गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी कारचा पाठलाग सुरू केला। रामटेक तालुक्यातील महादुला, गोटीटोक, कोदामेडी, आरोली आणि वाकेश्वर या मार्गावर तब्बल 30 ते 40 किलोमीटर पर्यंत कारचा सिने स्टाईलनं पाठलाग करण्यात आला। कार इतक्या वेगाने चालवली जात होती की तिच्या चाकांमधून ठिणग्या निघत असल्याचीही सांगितलं जात आहे। दरम्यान अंधाराचा फायदा घेत गोतस्कर कार सोडून घटनास्थळावरून पसार झाले। कारची तपासणी केली असता त्यामध्ये 5 गोवंशांना अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवण्यात आल्याचं आढळून आलं। यानंतर सर्व गोवंशांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी आरोली पोलिसांनी अज्ञात गोतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे।